नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञकर्मच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे चंपाषष्ठी आणि त्याच्यासाठी केला होता मी खास बेत। तर चंपाषष्ठी म्हटलं की या दिवसापासून आपले कांदे वांगे लसूण असं सुरू होतं। चातुर्मास संपून गेल्यानंतर नागदिव्यांची पूजा झाल्यानंतर हा खास मेनू केला जातो। अर्थात खंडेरायासाठी पण हा खास नैवेद्य असतो आणि तो खास नैवेद्य तर आहेच, पण आता सध्या इथे थँक्सगिव्हिंगचा वीक असल्यामुळे खरेदी करण्याचा पण दिवस आहेत। तर छोटी छोटी मोठी मोठी आपली विश लिस्टमध्ये जी खरेदी असते ती इथे केली जाते। माझ्या मैत्रिणींनी एक छानशी लिंक दिली होती, ज्याच्यामध्ये ती लिंक म्हणजे हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे, जो माझ्या विश लिस्टमध्ये बऱ्याच दिवसापासून होता आणि तो मी घेऊन टाकलाय। खूप छान आहे, तो खूप स्टडी आहे, खूप छान त्याचं बाजूचं कोटिंग आहे आणि छान स्टील आहे। मस्तपैकी चॉपिंग करता येते, खूप मज्जा आली मला याच्यावर भाज्या चिरायला। तर मी आधी वांग भाजून घेतलंय, त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची खोचून ते भाजून घेतलेलं आहे, मस्त स्वाद लागतो। त्याच्यानंतर पातीचा कांदा, साधा कांदा, टोमॅटो असं चिरून घेतलंय। त्याच्यानंतर त्या वांग्यामधलं साल काढून वांग्याचा गर बाजूला करून त्यातले लसूण मिरची आणि जास्तीचं थोडं लसूण मिरची पण मी कुटून घेतलेलं आहे, फोडणी केली आहे। त्या फोडणीमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि त्याच्यानंतर आपण जे लसूण मिरची जे कुटून घेतलं होतं ते तर घातलेलं आहे। मिरचीचा खमंगपणा भरताला फार छान लागतो, त्यामुळे मिरची जरा जास्त वापरा तिखटापेक्षाही। आता आपण याच्यामध्ये साधा कांदा, पातीचा कांदा, टोमॅटो असं सगळं घालून घेतलं आणि किंचित मीठ पण घालून त्यांना शिजवून घेतले, परतून घेतले। थोडं हाय फ्लेमवर या भाज्या परतून घ्या, म्हणजे काय होतं की एक स्मोकी फ्लेवर पण येतो भरताला छानपैकी। त्याच्यानंतर मटारचे दाणे घातले, ते फ्रोझन आहेत। त्यानंतर मी घातलं आहे हळद, तिखट, धणेपूड, गोडा मसाला आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण हा जो भरताचा गर काढून घेतला आहे, साल बाजूला करून थोड्या जास्त ज्या बिया असतील समजा तर त्या बाजूला करून हा गर व्यवस्थित करून घ्यायचा आणि तो याच्यात मिसळायचा। आपलं वांग्याचं भरीत तयार आहे। एक छान दणदणीत वाफ द्यायची। वांग्याचं भरीत अगदी झटपट होणारी भाजी आहे। वांगं भाजलं गेलं की नंतर हे लवकर होऊन जातं। मस्त भरपूर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे वांग्याचं भरीत, त्याच्यासोबत भाकरी किंवा पोळ्या किंवा फुलके किंवा रोडगे अर्थात गाकर असं काहीही करून खाऊ शकता तुम्ही। आज मला जरा बाकी काही करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे साधे फुलकेच केलेले आहेत आणि थोडासा नैवेद्यासाठी शिरा केला होता एवढासा, वरण भात साधं, तूप, पोळी आणि हे असं छानसं वांग्याचं भरीत असा फक्कड वेध जमलेला आहे। ताक पण केलं होतं, पण ते इथे या दाखवायचं राहून गेलं ताटाच्या शेजारी। तर असं हे छानसा बेत तयार झालं। हे वांग्याच्या भरीतची मोठी रेसिपी, मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच टाकलेला आहे, तो पण बघायचा असेल तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देणार आहे। आणि असं हे वांग्याचं भरीत जर आवडलं असेल, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, करायची पद्धत आवडली असेल तर नक्की नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका, कारण अशा छान रेसिपींसह आपण पुढे पुढे भेटत राहूच या। तोपर्यंत नमस्कार, लक्षात ठेवा, जाणीव यज्ञकर्म।